हाय, गुड मॉर्निंग. तर काल आपण बघितलं लॅडर वर्कआउट कसं मारायचं आणि किती सेट मारायचे आणि त्यांनी बेनिफिट काय काय होतं हे बघितलं. तर आज आपण बघणार आहे लेग वर्कआउट का बरं मारायला पाहिजेत आणि त्यांची बेनिफिट काय आहे आणि किती किती स्टेप मारायला पाहिजेत. तर हे आज सगळं बघणार आहे आपण. तर लेग वर्कआउटचे फायदे काय होते. सहज जास्त करून 1600 मीटर जे पोरं भरतीची तयारी करते हे करते त्यांना सगळ्यात मेन गोष्ट लेग वर्कआउट असते. ते लेग वर्कआउटने पायामध्ये ताकद येते. तर आज आपण आपलं वॉर्मअप करू, जॉगिंग करू, मग लेग लेग वर्कआउट विषयी माहिती बघू. तर चला आपण वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आज आता जॉगिंग करणार आहे आपण. पण एक गोष्ट आहे, मुलं काय करते डेली एकच वर्कआउट करते. डेली कधीच एक वर्कआउट करायचं नाही. कारण एक वर्कआउट करू 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 त्या एकाच समजा तुम्ही लेगचाच वर्कआउट केला तर लेगचाच वर्कआउट करू करू लेगला इंजुरी व्हायची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळं स्ट्रेचिंग कंटिन्यू करा आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळं वर्कआउट करायचं. आज लेग वर्कआउट केला, उद्या अप्पर वर्कआउट करायचा, दुसरा स्प्रिंट वर्कआउट करायचा, नंतर लॅडर वर्कआउट करायचा. असं चेंज करून वर्कआउट करायचा. कारण की वापस लेग वर्कआउट करू तर लेग तर रिलॅक्स होते आणि फ्री होऊन जाते एक हफ्त्यानंतर. त्याच्यामुळं परफॉर्मन्स पण आपल्याला चांगला देता येतो. डेली वर्कआउट करून ते परफॉर्मन्स लो होऊन जातो. त्याच्यामुळं डेली वेगवेगळा वर्कआउट करायचा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आता आपण जॉगिंग करू. तर 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आपली. थोडंसं स्पीड वाढवली ती. आता आपण लेग वर्कआउटकडे जाणार आहे. लेग वर्कआउट करायचा. लेग वर्कआउटचे 2-3 सेट आहे, ते वेगवेगळे मारायचे. त्यांनी काय होतं, तुमच्या लेगमध्ये पॉवर येते. रनिंग करताना 1600 किंवा 100 मारतो किंवा आपण 5 किलोमीटर मारतो. त्याच्यानंतर 5 किलोमीटरमध्ये 2 ते 3 किलोमीटर कोणी पळतं, पाय सरळ पडते. पण त्याच्यानंतर जे लास्ट जे 1-2 किलोमीटर राहते त्याच्यामध्ये पाय वाकडे पडते आपले. तर त्याच्यामुळं लेग पॉवर सर्वात जरुरी आहे. 100 असो, 1600 असो किंवा लॉंग असो, त्याच्यामध्ये लेग पॉवर, लेगला मसल असली, पॉवर असली तरच तुमचं टार्गेट कंप्लीट होऊ शकतं आणि तुमचं रनिंग कंप्लीट होऊ शकते. तर आपण आता लेग वर्कआउट कडे जाऊ. चला.
वर्कआउट कंप्लीट झालं तर लेग वर्कआउट आपण 3 सेट मारले. 3 सेट हे पण काय स्टार्टिंग आहे म्हणून तो 2-2 4-4 सेट मारले आपण. तर असं जसं आपण वर्कआउट वाढेल तसं आपण लेवल वाढत जाऊ. तर हे झालं आपलं लेग वर्कआउट. ह्यानी काय होतं, पायामध्ये ताकद येते रनिंग करताना. रनिंग करताना लेमोरांचा प्रॉब्लेम काय होतो, रनिंग करताना पाय डगमगते, पायात ताकद राहत नाही लास्टला. त्याच्यामुळे पाय इकडे तिकडे पळते लास्ट एंडिंगला वरता येत नाही. स्टार्टिंगला वरता पण एंडिंगला वरता येत नाही. एंडिंगचा हाच फंडा असतो की पायामध्ये ताकद नसते. पायामध्ये ताकद वाढवा. हे एक्सरसाइज केल्याने पायामध्ये ताकद येते आणि तुमचे पाय डगमत नाही आणि तुमचं 1600 आणि तुमचा इव्हेंट टार्गेट कंप्लीट होतं. तर हे नक्की फॉलो करा. चला आता आपण स्ट्रेचिंग करू.